महिला प्रसाधन गृहाची सफाई पुरुष कर्मचाऱ्याकडून अपंग आजीसह महिलांची गैरसोय। कारंजा बसस्थानक परिसरात महिला प्रसाधन गृहाची सफाई पुरुष कर्मचाऱ्याकडून केली जात असल्याने महिलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे। प्रसाधनगृह साफसफाई सुरू असल्यामुळे एका अपंग वृद्ध महिलेला तब्बल 10 ते 15 मिनिटे दाराबाहेर उभे राहून प्रतीक्षा करावी लागल्याची घटना घडली आहे। प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार या कालावधीत सुमारे 8 ते 10 महिला प्रसाधनगृह वापरण्यासाठी आल्या होत्या। मात्र दार बंद असल्याने अनेक महिलांना नाईलाजाने परत जावं लागलं। काही महिलांनी तर उघड्यावर जाण्याची वेळ आल्याची खंत व्यक्त केली। महिलांनी याबाबत नाराजी व्यक्त करताना सांगितले की काही महिलांना विविध आरोग्यविषयक समस्या असतात। अशा रुग्णांसाठी वेळेवर प्रसाधनगृह उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असते। मात्र सफाईच्या नावाखाली दीर्घकाळ प्रसाधनगृह बंद राहिल्यास त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो। यावेळी काही महिलांनी सुरक्षेचाही मुद्दा उपस्थित केला। महिला प्रसाधनगृहात पुरुष कर्मचाऱ्यांकडून साफसफाई केली जात असल्याचं महिलांच्या गोपनीयतेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच अशा परिस्थितीमध्ये एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची राहणार असा सवालही उपस्थित करण्यात आला। महिलांच्या मते महिला प्रसाधनगृहाची साफसफाई करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे। यामुळे महिलांना आपल्या अडचणी मोकळेपणाने सांगता येतील आणि सुरक्षेची भावना देखील कायम राहील। दरम्यान संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन महिला प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। SR24 न्यूजसाठी महिला प्रतिनिधी पद्मा मोहोड, वाशिम।